मित्रांनो, मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, हा 3 HP चा आपला इकोजना कंपनीचा सोलर पंप आहे आणि इथे बघू शकतो आपण हे जे सोलर पॅनल सोबत लॉकनट लावलेले असतात, हे लॉकनट तोडलेले नाही आहे मित्रांनो। ज्यावेळेस इन्स्टॉलेशन करणाऱ्या टीमने इन्स्टॉलेशन केलं त्यावेळेस त्यांनी हे नट तोडलेले नाही आहेत, तर हे नट तोडायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात चोरी होण्याचा कोणताही प्रश्न राहत नाही। कारण हा नट जर तोडलेला नसेल तर हा लूज करणं सोपं जातं, याला पाना लावता येतो, स्पॅनर लावता येतो 10चा आणि होऊन जातो। हे पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं एक पण नट तोडलेलं दिसत नाही। हे बघा, हे असे लूज आहेत नट, हे लूज असल्यामुळे कोणी सहज काढून नेऊ शकतं। तर आपल्या इथे पण जर अशी कंडिशन असेल तर याला आपला हा 10-11चा पाना लागतो, मराठी भाषेत आपण पाना म्हणतो, इंग्रजीमध्ये याला स्पॅनर म्हणतो। तर तो घ्यायचा आणि आता मी तुम्हाला हा नट तोडून दाखवतो। या पद्धतीने हा नट आपण फुल टाईट करायचा। हा आपण फुल टाईट केला की हा ऑटोमॅटिक तुटतो फुल टाईट झाल्यानंतर। याला फुल टाईट केला आपण की हा तुटून जाईल मित्रांनो। हा बघा, हॅलो, हा तुटला आहे। हा बोला ना। हा अशा पद्धतीने तुटून जातो। नाही निघली मी इकडे, हा इथं लागलेला असतो असा, आणि आपण तोडला फुल टाईट केल्यावरती हा तुटून जातो। इन्स्टॉलेशन टीमने हा नट अशा पद्धतीने तोडला पाहिजे, जेणेकरून हा पॅनल जो आहे तो कोणालाही चोरी करता येणार नाही। कारण